गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे. एकात्मिक आदिवासी विकास विभागाअंतर्गत अमरावती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत भगवंतराव आश्रमशाळा भापडा येथील विद्यार्थिनींनी कबड्डीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत अमरावती येथे 4 ते 7 जानेवारी 2026 दरम्यान राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भगवंतराव प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा भापडा येथील 2 विद्यार्थिनींनी कबड्डी खेळात आपल्या चपळाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या विद्यार्थिनींनी केवळ कबड्डीत तृतीय क्रमांकच पटकावला नाही, तर नागपूर विभागाला राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत उपविजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या यशाचे श्रेय भामरागड प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोशना चव्हाण आणि क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले जात आहे. या घवघवीत यशाबद्दल वनवैभव शिक्षण मंडळाचे सचिव बबलू भैया हकीम आणि सौ शाहीनताई हकीम यांनी यशस्वी खेळाडूंचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक पी.ए. बावणे सर, प्राथमिक मुख्याध्यापक पी.व्ही. गोविंदवार सर आणि सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी या लेकींच्या यशाचा जल्लोष केलाय. गडचिरोलीच्या या विद्यार्थिनींनी मिळवलेलं यश इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली.